खूप साऱ्या जणांचे प्रश्न येतात की टॉयलेट सीटवरती खूप पिवळे डाग झालेले आहेत, बाथरूमच्या टाईल्स अगदी पांढऱ्या झालेल्या आहेत, पांढरट डाग झालेले आहेत, कितीही घासलं तरीही साफ होत नाही। मग अशा वेळेस कशा पद्धतीने साफ करावं जेणेकरून पांढरे डाग सुद्धा जातील आणि टॉयलेटचं सीट हे पिवळं सुद्धा होणार नाही। तर चला संपूर्ण प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओमध्ये भेटणार आहे। वीकेंडमध्ये कशा पद्धतीने क्लिनिंग करावी, डेली क्लिनिंग टॉयलेटची बाथरूमची कशा पद्धतीने करावी, सगळं काही तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे। बिफोर कंडिशन तुम्ही बघत आहात, आपण आधी एक सोल्यूशन बनवून घेणार आहोत। हे सोल्यूशन बनवण्यासाठी आपल्याला एकतर प्लास्टिकचं कंटेनर हवं, जे की तुम्ही बिलकुल किचनमध्ये यूज करत नाही आहात, किंवा माझ्यासारखं जसं मी यूज अँड थ्रोचा कप घेतलाय तसंही घेऊ शकताय, किंवा असं एखादं भांडं घ्या की जे बिलकुल किचनमध्ये वापरत नाही आहात। स्टीलचं घेऊ नका, कारण आपण हार्पिक वापरतोय, सो हार्पिकमुळे त्यावरती काळे डाग होतील। 2 चमचे आपण इकडे हार्पिक घेतलेला आहे। एक टॉयलेट सीट साफ करण्यासाठी जेवढं हार्पिक आपल्याला लागतंय तेवढं हार्पिक मी ॲट अ टाइम इकडे घेतलेलं आहे। त्यानंतर आपण टाकत आहोत हार्पिकच्या अर्ध बेकिंग सोडा, 1 चमचा बेकिंग सोडा घ्यायचा आहे। जसं आपण यामध्ये बेकिंग सोडा टाकतो आणि हे मिक्स करायला लागतो तसं हे सोल्यूशन अगदी डबल ट्रिपल होऊन जातं, एवढं ते फुलून जातं। तुमच्याकडे बेकिंग सोडा नसेल तर इनोचं अर्ध सॅचे तुम्ही इथे टाकू शकताय। तुम्ही बघू शकताय आपण केवढंसं घेतलं होतं आणि आता हे केवढं मोठं सोल्यूशन तयार झालेलं आहे। आता हे हळूहळू जे आहे याची रिॲक्शन व्हायला सुरुवात होते आणि नंतर हे सेटल डाऊन सुद्धा होतं। सो एवढ्या याच्यामध्ये आपलं खूप सारं व्यवस्थितरित्या क्लिनिंगचं सोल्यूशन तयार होऊन जातं। चला आता यामध्ये आपण तिसरा इन्ग्रेडियंट घालूयात। हे खाली पडू नये म्हणून मी इथे खाली प्लेट ठेवलेली आहे आणि यामध्ये आपल्याला एक लिंबू घालायचं आहे। माझ्याकडे सुकलेलं लिंबू होतं, सो मी एक सुकलेलं लिंबू इकडे घेत आहे आणि ते संपूर्ण लिंबाचा रस आपल्याला यामध्ये घालायचा आहे। तुमच्याकडे जर लिंबू नसेल तर 2 हार्पिकचे झाकण त्यामध्ये टाकायचं आहे। छोटे मीडियम साईज किंवा चमच्याने म्हणत असाल तर 2 चमचे इकडे आपल्याला हार्पिक साठी जेवढं आपण प्रपोर्शन घेतलं ना हार्पिकचं तेवढंच व्हिनेगरचं घ्यायचं, म्हणजे 2 चमचे व्हिनेगर इकडे टाकायचं आहे। सोल्यूशन तयार झालेलं आहे। वीकेंडची क्लिनिंग करण्यासाठी मी या सोल्यूशनचा आवर्जून वापर करत आहे। माझ्याकडे 2 बाथरूम आहेत, सो एक बाथरूमचा मी बिलकुल यूज करत नाही, तर तिथे फक्त मी माझ्या बाळासाठी यूज करते जेणेकरून त्याला टॉयलेट वगैरेचं क्लीन राहण्यासाठी। सो डेली ह्या बाथरूमचं बिलकुल क्लिनिंग होत नाही, सो वीकेंडलाच फक्त या बाथरूमचं क्लिनिंग होतं। सो आवर्जून मी वेगळं असं काहीतरी सोल्यूशन नेहमी बनवत असते, कारण डेली क्लीन करणं म्हणजे आपला हात लागतो, पण वीकेंडला क्लीन करायचं म्हटलं तर 7 दिवस जातात। सो अशा पद्धतीने मी क्लीन करते आणि मला खूप छान रिझल्ट येतो। पिवळे डाग होत नाही, पांढरे डाग सुद्धा होत नाही। सेम मी बेसिनसाठी सुद्धा ते सोल्यूशन वापरलं आहे। आता बऱ्याचदा आपण आता खूप दिवस झाले घासलं नसेल तर कानेकोपरे सुद्धा ना पांढरट असे डाग होतात आणि एकदम असे स्लिपरी प्लॅटफॉर्म आपला होऊन जातो, स्लिपरी सरफेस होऊन जातो। सो अशा वेळेस ना मी थोडंसं हार्पिक कडेला टाकून घेते आणि इकडे वॉशिंग पावडरचा वापर करते। तुम्ही हार्पिकचं जे बाथरूम क्लीनरवालं हार्पिक असतं जे लाल कलरचं त्याचा वापर केला तरी चालेल, किंवा मग तुम्ही डोमेक्स वापरत असणार सो त्याचा वापर केला तरीही चालेल। आता आपण हे सगळं टाकलं, वीकेंडला साफ करत आहोत, त्यामुळे याला रेस्ट टाईम देणं ही तेवढंच गरजेचं आहे। जे सोल्यूशन आपण टाकलेलं आहे ते प्रॉपर त्याचं रिॲक्शन व्हायला पाहिजे, म्हणून हे टाकल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की 5 ते 7 मिनटं हे असंच राहू द्यायचं आहे। तोपर्यंत तुम्ही बाकीचे काम करू शकताय, जसं की फ्लोअर क्लिनिंग म्हणजे फरशी पुसणं वगैरे सुद्धा हे सुद्धा आलं। आणि जेव्हाही तुम्ही डीप क्लीन करत आहात तेव्हा हेड बाथ तर नक्की घ्यायचा। 5 ते 7 मिनिटानंतर व्यवस्थितरित्या आपल्याला हे व्यवस्थित असं घासून घ्यायचं आहे। तुम्हाला बिलकुल जास्त घासायची गरज नाही आहे। आता जर तुमच्या टॉयलेटमध्ये भरपूर पिवळे डाग होत असेल आणि ते निघत नाही तर काय करायचं, हे सोल्यूशन बनवायचं। फक्त तुम्ही जर डेली घासत नसणार तर ते टॉयलेट सीट तुम्हाला डेली घासायचं आहे सेम सोल्यूशनने। असं साधारणतः तुम्हाला 1 हप्ताभर तरी लागेल त्यावरचे एकदम स्ट्रॉंग अशी पिवळे डाग जाण्यासाठी, आणि पहिल्याच याच्यात तर तुम्हाला जबरदस्त रिझल्ट मिळेल। पण तुम्ही जर डेली क्लिनिंग केलं तर त्याचा जो काही पिवळटपणा आहे तो पूर्णसा नाहीसा होतो, आणि बऱ्याचदा आपलं जे काही टॉयलेट सीट असतं ते व्हाईट असलं तरी पण क्षारयुक्त पाण्यामुळे त्याच्यावर सुद्धा व्हाईट डाग होतात। सो डेली जर तुम्ही हात मारला ना तर तुम्हाला अशी वीकेंडची क्लिनिंग करायची गरजच पडत नाही। आपल्याला रोजची सफाई करण्याची सवय लागून जाते आणि अंघोळीच्या आधी ही सफाई नेहमी केली तर काय होतं की जास्त बाथरूम घाण सुद्धा होत नाही। आता तुमचा प्रश्न असा आहे की पांढरं डाग होतात फरशीवर, ते कसे साफ करावे? त्यासाठी सुद्धा हार्पिकचाच वापर करायचा। जे सोल्यूशन आपण शेअर केलेलं आहे ते सोल्यूशन यासाठी सुद्धा बनवायचं। फक्त हप्त्याभरातून एकदा ते सोल्यूशनने करायचं। बाकी जर तुम्ही हार्पिक जे लालवाला आहे त्या हार्पिकचा वापर केला, डोमेक्सचा वापर केला, किंवा जे फ्लोअर क्लीनर तुम्ही वापरताय आणि घासता टाईल्स खालचा सरफेस
ते तुम्ही वापरू शकताय. आणि तुम्ही जेव्हाही क्षारयुक्त पाणी असतं ना, तर एक गोष्टीची नक्की काळजी करायची आहे की रोज हात फिरवलाच गेला पाहिजे. रोज जर क्लिनिंग नाही केलं तर मग ते डाग ना साचत चालतात आणि नंतर एवढे हार्ड होतात की मग ते क्लिनिंग करायला अवघड होऊन जातं. सो अशा बेसिक टिप्स फॉलो करायच्या. सो विकेंडला मी अशा पद्धतीने क्लीन करते, सगळं काही साफ करते आणि जे बाथरूम वापरात आलेलं नसतं ते बाथरूम अशा पद्धतीने केलं की हप्ताभर बघायचं काम नसतं. म्हणजे इन केस जर ॲक्सिडेंटली अचानक असे पाहुणेसुद्धा आले तरी आपलं बाथरूम हे स्वच्छच राहतं. आता डेली क्लिनिंग कशी करायची, तर डेली क्लिनिंगसाठी मी फक्त हार्पिकचा वापर करते. आणि ज्या दिवशी मला असं वाटलं की खूप घाण आहे किंवा स्मेल येत आहे तर अशा वेळेस हार्पिक वापरते, किंवा कधी मला असं वाटलं की नाही की जास्त घाण नाही झालं तर फक्त ब्रश फिरवते. सो हे डिपेंड असतं. आणि तसंही विकेंडला जेव्हा क्लिनिंग होते तेव्हा त्याच दिवशी जे दुसरं डेली आपण बाथरूम क्लीन करतो ते सुद्धा त्याच पद्धतीने मी स्वच्छ करत असते. सो डेली क्लिनिंगमध्ये बेसिन आलंच, कारण बेसिनचा रोज असा वापर आपला होतोच नाही का. तर त्यामध्ये आपलं ब्रश वगैरे आपण करतो तेव्हा त्याचा वापर होतो. हात स्वच्छ धुण्यासाठी रोज बेसिनचा वापर होतो. त्यामुळे आवर्जून तुम्ही बेसिन तर रोज क्लीन केलंच गेलं पाहिजे. त्यानंतर आपण ज्या बाथरूममध्ये अंघोळ करतो तर अंघोळीमुळे काय होतं की खालचा जो काही सरफेस आहे हा फार तेलकट होऊन जातो. आणि अशा वेळेस ना आपल्या घरामध्ये जर वयोवृद्ध माणसं असतील तर त्यांचा पायसुद्धा सटकण्याची शक्यता असते. सो अशा वेळेस आपल्याला रोज ॲटलिस्ट खालचा सरफेस हा स्वच्छ करायचा, जेणेकरून जे काही तेलकट असे ते खालचा सरफेस झालेला आहे तो क्लीन होतो. आणि तुमच्या घरामध्ये जर भरपूर असे माणसं असतील तर तुम्ही तर टॉयलेट रोज साफ केलंच पाहिजे. भले तुमच्या घरात 1-2 माणसं असेल, 3 माणसं असेल, टॉयलेटचा जास्त वापर नसेल किंवा घाण झालं नसेल, अशा वेळेस तुम्ही डेली क्लीन नाही केलं तरी चालेल. पण माणसं जास्त असेल तर मग तुम्हाला डेली हे क्लीन करायलाच गेलं पाहिजे. आणि अशा पद्धतीने फक्त हार्पिकचा वापर करून मी टॉयलेटचं सीट आणि बेसिन हे हार्पिकने स्वच्छ करते. डेलीसाठी मी वॉशिंग पावडरचा वापर करते. जो खालचा सरफेस आहे अंघोळीच्या आधी फक्त वॉशिंग पावडर टाकते, व्यवस्थितरित्या स्वच्छ होऊन जातं. आणि घरामध्ये वयोवृद्ध माणसं प्लस लहान मुलं असेल तर तुम्हाला ॲटलिस्ट तुमचं बाथरूम हे रोज क्लीन करणं गरजेचं आहे, कारण लहान मुलंसुद्धा याचा वापर करतात. सो आपल्याला हायजीन मेंटेन ठेवणं तेवढं गरजेचं असतं. सो तुम्हाला हा व्हिडिओ खरंच आवडेल. तुम्ही मी ज्या काही बेसिक टिप्स शेअर केल्या त्या नक्की फॉलो करा. व्हिडिओ आवडलास लाईक नक्की करा, सो मला नक्की कळेल की व्हिडिओ तुम्हाला आवडला की नाही. आणि विकेंडला फक्त मी हे अशा पद्धतीने जे काही सीट असतं आपलं टेबलचा जो वापर करतो आहे आपण अंघोळीसाठी तो अशा पद्धतीने घासते, म्हणजे याच्यावरती सुद्धा घाण होत नाही आणि हा जो तेलकट झालेला असतो हा सुद्धा व्यवस्थितरित्या मेंटेन राहतो. तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर बघत असणार तर लाईक करा आणि फॉलो करा. आणि यूट्यूबवर बघत असणार आणि अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करून बेल आयकन नक्की ऑल करा. तुम्ही बघू शकता आपण फक्त वॉशिंग पावडरनं जरी हे साफ केलं ना तर जो काही तेलकटपणा असतो, चिकट झालेला असतं ना, हे सगळं काही क्लीन होतं. अशा पद्धतीने नक्की साफ करा. अंघोळीच्या आधी केलं तर तुम्हाला घाणसुद्धा वाटणार नाही आणि आपलं घर स्वच्छ असलं की आपल्याला सुद्धा बरं वाटतंय. आणि हिवाळा आहे त्यामुळे हिवाळ्यामध्ये कसं असतं की आपल्याला अगदी बाथरूममध्ये सुद्धा अगदी पाणी असलं तर नकोसं वाटतं, कारण खूप थंडी असते. सो अशा पद्धतीने तुमचं डेली क्लिनिंग ठेवलं तर बाथरूम आपण स्वच्छ केल्यानंतर लवकर ड्राय होतं, कारण खाली चिकटपणा नसतो त्यामुळे. सो अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा तुमचं बाथरूम नक्की स्वच्छ करा. ज्या बेसिक टिप्स सांगितल्या आहेत त्या फॉलो करा. या व्यतिरिक्त सुद्धा तुम्हाला काही प्रश्न असतील या व्हिडिओखाली तुम्ही मला नक्की सांगू शकताय. आपले दोन्ही बाथरूम स्वच्छ झालेले आहेत. तुमची साफसफाई कशी असते बाथरूम क्लिनिंगसाठीची, जर ॲडिशनल काही वेगळं करत असणार तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मलाही शिकायला खूप आवडेल. तुम्ही बघू शकता आपला टेबलसुद्धा व्यवस्थित असा स्वच्छ झालेला आहे. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप आभार. व्हिडिओ फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करा. बाय.